काय अडचण आहे? अरे तिने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवलं तुम्हाला. तुम्हाला त्रास होईल म्हणून ती माऊली किती जपते आहे कल्पना नाही तुम्हाला. आणि त्या मातेचं तुम्हाला म्हणजे वाईट वाटतं. त्या मातेला विचारत नाही तुम्ही घरी जा, दंडवत करा. ज्याचे माता पिता जिवंत आहेत ते भाग्यवंत आहेत, लक्षात ठेवा, भाग्यवंत आहेत. मी तर असं म्हणेन त्यांच्या घरी देवाला प्रत्येक ठिकाणी थांबता येत नाही, म्हणून भगवंतानं आईचं एक रूप दिलेलं आहे. आईचं एक रूप दिलेलं, छोटं रूप दिलेलं. म्हणून संत तुकाराम बाबा सुद्धा बोलताना कृष्ण भगवंताला आईची उपमा देतात, आईची उपमा देतात आणि नंतर पित्याची उपमा देतात कृष्णाला. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी 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 माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. लक्षात ठेवा, भगवान गोपाल कृष्णाला संत तुकाराम बाबा मातेची उपमा प्रथम देतात की कृष्ण माता आहे. हो, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की तयाचा एकदेश मातेच्या ठाई वरते. कारण मातेच्या अंतकरणात जे स्नेह आहे ना, जे प्रेम आहे ते निर्व्याज आहे, निर्मळ आहे, अपेक्षा विरहित आहे, निरपेक्ष आहे. कुठली माता अशी अपेक्षा करत नाही की पुत्रानं असं करावं, तसं करावं, अमकं करावं, टमकं करावं. कुठलीच अपेक्षा नसते. निर्व्याज प्रेम करते. ते काळं आहे का गोरं आहे का कसं आहे, लंगडं आहे का लुलं आहे, आंधळ आहे का कसं आहे, पोटामध्ये असताना ती विचार नाही करत. हो, गर्भामध्ये असताना त्या गर्भातल्या बालकावरती प्रेम करते, प्रचंड प्रेम करते. हो, मी जर आंबट खाल्लं तर त्याला त्रास होईल पोटामध्ये, म्हणून ती खात नाही, जिभेला टाचा मारते. फार महत्वाचे. आणि हा जो पिरियड असतो ना मातेचा, गर्भात बालक असतं तिच्या, फारच महत्वाचा असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की स्त्रिया जास्तीत जास्त धार्मिक आहेत, त्याचं कारण तेच आहे, दुसरं काही नाही. त्यांना स्वतःशी कसं बोलावं हे कळतं, आत्मकेंद्रित कसं व्हावं हे कळतं. माणसाला कळत नाही कळत, कारण त्याच्या भाग्यातच नाही आहे. ते पुरुष भक्तिवान बनतो फार वृद्धत्वाला पावला तर, तो आत्मकेंद्रित लवकर होत नाही. पण स्त्री मात्र पटकन आत्मकेंद्रित होते. तिच्या पोटात बाळ राहिलं की ती आत्मकेंद्रित व्हायला सुरुवात करते. कोणी नसलं तरी चालतं, त्यावेळेस तिला ती आतल्या बाळाशी बोलत असते, आतल्या बाळाशी बोलत असते, संवाद साधते ती आतल्या बाळाशी. आणि हीच तर खरी गंमत आहे. अध्यात्म ज्याला म्हणतात ना, इथूनच सुरुवात. आपल्याला आपल्याशी बोलता आलं पाहिजे, आपल्याशी स्वतःशी बोलता आलं पाहिजे. संत तुकाराम बाबा स्वतःशी बोलले, बहिणाबाई स्वतःशी बोलली, संत बहिणाबाई, ज्ञानेश्वर माऊली स्वतःशी बोलले. आम्हाला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. तुकाराम बाबा स्वतःशी बोलतात, रामदास स्वामी स्वतःशी बोलतात, म्हणा सज्जना भक्तिपंथीची मनाशी बोलतात. आपण दुसऱ्याशी बोलतो, पण संत स्वतःशी बोलतात. त्याचं कारण संताचं हृदय हे मातेच्या हृदयासारखं असतं, मातेच्या हृदयासारखं. पण आमचा हा काळ पूर्ण बदलत चालला. विचार जर केला, तुम्हाला सांगतो, भक्ती, प्रेम, पोथी वगैरे ह्या गोष्टी फार अवघड आहेत. पण आम्ही माणसाला माणूस समजायला तयार नाही आहे, इतकी शोकांतिका आहे. आम्ही आईला आई समजायला तयार नाही आहे. हो, आईला आपण म्हणतो तुला कळतं का ग, तुला समजते का,
तुला माझ्या भावना समजतात का? माझ्या भावना समजतात का? असा एखादा पुत्र जेव्हा आईला म्हणतो, त्या आईला काय वाटत असेल? अरे भावना तुझ्या अगोदर मला कळतात. बाळाला भूक लागली, आईला अगोदर कळतं. बाळ जर पाळण्यामध्ये असेल, त्याला भूक लागली, तर आईला अगोदर समजतं की माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. भावनेचा संबंध मातेसारखा दुसरीकडे कुठेच नाही आहे. लक्षात ठेवा, कुठेच नाही आहे. जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे. पण हे आम्हाला कळत नाही. मोठी शोकांतिका आहे. आणि धर्मामध्ये हेच तर शिकवलं जातं. रिटर्न प्रवास आमचा, रिटर्न, गो टू बॅक. पाठीमागे वळायला पाहिजे. आपण पुढे चाललो. प्रगती प्रगती, किती प्रगती करणार आहोत आपण? किती पुढे जाणार आहोत? पुढे पुढे जाऊन काय करायचं? आम्हाला पुढे म्हणजे काय आम्हाला समजत नाही. किती प्रवास आहे आमचा पुढचा? पुढे म्हणजे काय? कुठे कुठे पुढे म्हणजे कुठे? विदेशामध्ये काय करणार? विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणार, ठीक आहे, घेतलं शिक्षण. पुढे काय करणार? पैसा कमवणार. हो, आणले पैसे, काय करणार त्या पैशाचं? काय करणार त्या पैशाचं? तिथे गेल्यानंतर तुम्हाला मातेचा स्नेह मिळेल का? माता मिळेल का? पिता मिळतील का? पुत्राचं स्नेह मिळेल का? नाही मिळणार. तिथे नाही मिळणार तुम्हाला. तिथे कुठलंच प्रेम मिळणार नाही विदेशामध्ये. विदेशात जे मुलं इथून जातात ना, माय देशातून, तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, तिथे जेव्हा हाताने स्वयंपाक करावा लागतो किंवा हॉटेलवरच खावं लागतं, कपडे धुण्यासाठी दुसऱ्याला द्यावं लागतात किंवा हाताने धुवावं लागते. आपण दात घासलेला ब्रश तिथंच पडलेला असतो, तो दुसऱ्या दिवशी खाली पडलेला असतो, तो धुवून काढावा लागतो. परत पेस्ट घेऊन मग दात घासावे लागतात. तेव्हा कळतं, खाली ब्रश जरी पडलेला असेल तर माझी आई उचलून ठेवत होती. माझा टवेल तिथे जाग्यावरच असायचा, माझं पेस्ट जाग्यावर असायचं, सगळं ठिकठिकाण्यावर असायचं. पण मी इथे आलो, माझं काहीच ठिकाण्यावर नाहीये, कारण माझा सांभाळ करणारी कोणी नाहीये. तेव्हा कळतं आपल्याला परमेश्वर अशी आई आहे. लक्षात ठेवा, माता आहे परमेश्वर. म्हणून देवाला माऊली म्हटले, माता म्हटले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू राऊळांबद्दल या विदर्भामध्ये माय म्हटले, राऊळ माय आणि राऊळ बाप. ते आई आहे आणि बापही आहेत असं म्हटलेलं आहे. ती आमची आई आहे. परमेश्वराला आईची उपमा त्यामुळे दिल्या जाते, हे लक्षात. तुकाराम बाबांनीच दिली का? नाही. महर्षी व्यास सुद्धा म्हणतात, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. महर्षी व्यास सुद्धा म्हणतात, भगवंता तू माझी माता आहेस, तू माझा पिता आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा बंधू आहेस, तू माझं द्रव्य आहेस, म्हणजे पैसे आहेस. माझं सगळं द्रव्य तूच आहेस. परमार्थ शब्द ऐकला का? अर्थ म्हणजे द्रव्य आणि परम अर्थ. परमार्थ म्हणजे परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ म्हणजे परमेश्वर. असा द्रव्य आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात की या 4 गोष्टीतून तुला सोडायचं असेल, त्या 3 गोष्टी सोडून दे. कोणत्या 3? गुण, राजस, तामस आणि सात्विक. 3 गुणाच्या बाजूला होऊन जा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्यो भव अर्जुन. या अर्जुना या 3 गुणातून बाजूला हो. 3 गुणातून काय होईल म्हणले? 3 गुणातून जर बाजूला झालास तू, गुणानेतान तित्रिन देहि देह समुद्भवन. हा देह जो आहे ना, याच्यामध्ये वास करणारा देही या म्हणजे आत्मा, हा समान पातळीला उपलब्ध होईल. समानता. आणि आम्ही समपातळीला उपलब्ध होण्याची अजून खूप आमची लायकी राहिलेली नाही. आम्हाला दिसत नाही, समान दिसत नाही अजून. संतांना दिसतं. आणि म्हणून संत दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे जे पुत्रासी.
निरासे हेची निरासी सांगू किती त्याचे भगवंताच्या बोलती एका रंगले रांगले त्याशी मानी पुढे ओची मृदु समाय नवनीत मृदु समाय मृदु समाय नवनीत मृदु समाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त कैसे सज्जनाचे चित्त कैसे सज्जनाचे चित्त कैसे सज्जनाचे चित्त आमची अवस्था आम्हाला कळली पाहिजे, आम्ही कुठे उभे हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आमचं पाहणं लक्षात ठेवा, आमचं पाहणं दुरुस्त झालं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, आमचं बोलणं दुरुस्त झालं पाहिजे, आमचं ऐकणं दुरुस्त झालं पाहिजे, आमचं चालणं दुरुस्त झालं पाहिजे, आमचं बसणं उठणं सगळं म्हणजे टोटल आमच्या क्रिया ज्याला आम्ही म्हणतो त्या सगळ्या व्यवस्थित मापात आल्या पाहिजे. आम्हाला बसता येत नाही, आम्हाला बसता येत नाही. बसताना कसं बसलं पाहिजे, असं बसलं पाहिजे. त्या बसण्यालाही मर्यादा लागतात. आम्ही कसं उभं राहिलं पाहिजे ते उभं राहण्यालाही मर्यादा असतात. आम्ही कसं बोललो पाहिजे त्या बोलण्याला सुद्धा मर्यादा लागतात. आणि म्हणून आमची वाणी, आमचं चालणं, आमचं बोलणं, आमचं पाहणं टोटल आम्हाला दुरुस्त करायचं आहे. हे जेव्हा आम्ही दुरुस्त करू तेव्हा आम्ही रज तम सत्व याच्या बाजूला जाऊ. आणि त्याच्या बाजूला मग ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आम्हाला समजेल एक समान अवस्था आमची त्यावेळेस येईल. अलग लक्षात, समान अवस्था. संतांची अवस्था समान आहे. त्यांना मित्र आणि परका हा कोणी नाही आहे. तुम्हाला सांगतो, आम्हाला जेव्हा आमचा मुलगा आमचा वाटतो आणि दुसऱ्याचा दुसरा वाटतो तोपर्यंत आम्ही समानतेवर आलोच नाही. लक्षात ठेवा. उदाहरण सांगतो तुम्हाला. संत तुकाराम बाबा रस्त्यानं चालतात. कोणीतरी त्यांना मोळी दिली ऊसाची मोळी दिली. रस्त्यानं चालले, लेकरू भेटले, मुलगा भेटला. बाबा मला द्या ना ऊस. काढला, देऊन टाकला. दुसरा, बाबा मला. काढला, देऊन टाकला. अख्खी मोळी संपून गेली. घरी आले तुकाराम बाबा, पण ते वाढे होते, वाढे घरी आले. वाढे घरी आले, पत्नीला विचारले वाढे कुठून आले. आता खोटं तर बोलत नव्हती ती. म्हणे वाढे नाही, ऊस पण होता. म्हणे मग ऊस कुठे गेला. म्हणले लेकराला देऊन टाकला. न घरच्या. म्हणे मला काय माहिती घरचे आणि परकी. घरचे आणि परके वेगळे असतात हे मला माहित नाही आहे. लेकरं कुठलंही लेकरू असो ते भेटलं मी त्याला देऊन टाकलं, मला काय माहिती आहे. ही बुद्धी आमची जोपर्यंत होत नाही, या मापात आपण जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण माणूस या लेवलला येत नाही. आलं का लक्षात. ही माणसाची लेवल आहे, लक्षात घ्या. आणि भगवंताची लेवल फार उंच आहे. त्याच्या दर्शनाला जायचं, त्याच्या प्राप्तीला जायचं म्हणजे खूप मोठी लेवल लागेल, खूप मोठी. त्या लेवलला पोहोचण्यासाठी आम्हाला माणसाच्या लेवलला यावं लागेल. लक्षात घ्या. ही माणसाची लेवल आली म्हणजे समज झालो आपण. मग आमच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, म्हणजे आमच्यामध्ये 3 गुण नाही. 3 गुण नसले की सगळंच जातं. लक्षात ठेवा. रज नाही, तम नाही, सत्व नाही, तिन्ही नाहीये. आणि तिन्ही नाहीये म्हणून आमचं बल होऊन जाणार आहे. आमचं बल. कारण का आम्हाला या मनुष्य जन्मामध्ये आम्ही आलो. लक्षात ठेवा. कशासाठी आलो याचा विचार करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कशासाठी आम्ही येथे आलो याचा विचार करा. माय बापो, सुंदर नरदेह आपल्याला दिला भगवंताने. या नरदेहाचा विचार किती सुंदर आहे.
नाक कान डोळे वगैरे किती किती छान आहे. विचार करा किती छान आहे. एक डोळा नाही, भगवंतानं 2 डोळे दिले. बरं एका डोळ्यानं दिसतं तेवढं 2 डोळ्यानं दिसतं. एकच डोळा दिला असता तर काही अडचण नव्हती, पण भगवंताला माहित होतं की हे विचित्र प्राणी आहे. एखादा डोळा यानं जर भोकना करून टाकला तर दुसरा पाहिजे पायाला, नाही का. एखादा कान जर यानं खराब करून टाकला तर दुसरा पाहिजे ऐकायला. कमाल आहे भगवंताची, नाही का. एक पाय जर यानं ऍक्सिडेंट करून मोडून टाकला, कारण दारू पिऊन कुठं पडून सांगता येत नाही ना. मग ती दुसरा पाय पाहिजे. एका पायावर एक काठी घेऊन का होत नाही, चालता आलं पाहिजे याला. उपकार आहे भगवंताचे, तुम्हाला सांगतो खरंच उपकार आहेत. हो विचार कर, आता किडन्या 2 देण्याची काय गरज आहे का. इंटरनल पार्ट आहे की नाही. बरं एकच पार्ट काम करते, दुसरं काम करते का, नाही करत. दुसरं पडू नये, रिकामा पडू नये, काहीच कामाचं नाही. जेव्हा हे खराब होते, एक किडनी खराब होते, तेव्हा दुसरी आपोआप पट्ट्यावर येते, दुसरी आपोआप चालू होऊन जाते. देवाला माहिती एक खराब करून काही बी खातं नाहीये, खाऊन पिऊन काही खराब करून टाकीन, मग ते दुसरी पाहिजे ती आपोआप चालू झाली, तीही खराब करते. हा आणि मग सगळं गेल्यावर डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टर म्हणतो दोन्ही खराब झाल्या, बमला. आता 2 होत्या तेव्हा कळतं आपल्याला, 2 माहीतच नाही तेव्हा कळतं आपल्याकडे 2 होत्या. अरे वेड्या, भगवंतानं 2 दिल तरी दोन्ही खराब केले. तू मला सांगा मग किती बेकार माणूस आहे. विचार करायला पाहिजे आपण, काय खातो काय पितो, का कशाचं काहीच माप नाही आहे, काहीच माप नाही आपल्याकडे. काय पाहतो काय, म्हणजे आमच्या प्रत्येक कृतीला आम्हाला तुम्हाला सांगतो, काय इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, पण हे कशासाठी दिलं हे आम्हाला माहित नाही. वृद्धापकाळात होते का. काही माणसं म्हणतात म्हातारपणात मंदिरात जाऊ. म्हातारपणात, आता म्हातारपणाची गोष्ट आहे का मंदिरात जाणं. तुम्हाला सांगतो तरुणपणाची गोष्ट आहे. तरुणपण म्हातारपणाचं नाही आहे काम, हे म्हातारपणाचं नाही, तारुण्याचं गोष्ट आहे. म्हातारपणात तुम्ही भगवद्गीता वाचणार आहात का. म्हातारपणामध्ये आवाज निघत नाही, दम लागतो, नाही का. इथे कंठामध्ये बेडका अटकतो, त्यावेळेस खोकला येतो, त्यावेळेस डोळ्यानं दिसत नाही, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा लागला, त्यावेळेस नाही. तसं नाही माय बापू, हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही तरुण आहोत तोपर्यंतच आहेत, म्हातारपणामध्ये नाही करून फायदा आहे, लक्षात ठेवा. भगवान गोपाळकृष्णानं भगवद्गीता सांगितली आणि अर्जुनानं ऐकली. त्याचं वय काय होतं अर्जुनाचं, विचार करा. तो फक्त बाप होता, आजोबा नव्हता. अर्जुन आजोबा नव्हता, हे लक्षात घ्या. तो बाप होता. म्हणजे भगवद्गीता ऐकण्याचं वय बापाचं आहे, आजोबाचं नव्हे, हे लक्षात घ्या. खूप सुंदर ग्रंथ आहे तो. म्हातारपणात ऐकण्याचा ग्रंथ नाही, मरसान भगवद्गीता वाचून म्हातारपणात म्हणल्यावर. चांगल्या माणसाला भगवद्गीता म्हणा, 15 वाद्या पाठ आहे. अरे कसा वाकडा तिकडे पाठ करतो आपण. ऊर्ध्वमूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित्, असं म्हणावं लागतं. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, असं म्हणावं लागतं. असं म्हणता येतं नाही. मुखात दात नसल्यावर आवड आहे. फचन बचन पचाच उच्चारतो, बाकी काहीच नाही होत. कंठ तर गेले कुणीकडे, कंठाचे दातावर आदळून जे अक्षर त्यांचं जातच नाही, तर काय होणार आहे. अवघड आहे. म्हाताऱ्या माणसाचं मोठा अवघड आहे, तुम्हाला सांगतो. रामदास स्वामी फार सुंदर वर्णन करतात. वळे जिव्हाची बोबडी कपे कंठ धडधडी. जिव्हेची बोबडी वडते, बोलता येत नाही, कंठामध्ये कप दाटला जातो. बैसवेना मुरकुंडी खाली हातपाय असा जमा करून बसतो माणूस. म्हातारपणामध्ये बसता येत नाही. दंतपाटी उखळली. दात एवढे सुंदर, किती छान दात आपण कशाने घासतो त्याला, किती मस्त दिसतात, नाही का. दात पडल्यावर कळतात किती चांगले होते, हे पडल्यावर. आणि जीभ बी तुम्हाला सांगतो मोठी विचित्र. जीभ जेव्हा दात पडलं ना तेव्हा तिथे खिंडीत जाऊन बसते. इथं दात नाही, इथं दात नाही. अरे होती तोपर्यंत त्याची काळजी नाही घेतली, आता दात नाही काय बोलतो. आवड आहे. असंच आहे. दिसत नाही तेव्हा दिसत नाही. अरे दिसत होतं तोपर्यंत माणसाला डोकं दुखायला लागल्यावर मग कळतो आपलं डोकं दुखतं, म्हणजे डोकं आहे. आवड आहे. डोकं आहे तेव्हा कळतं आम्हाला डोकं आहे वा. अरे एवढं सुंदर डोकं दिलं, सगळं सुंदर आहे, लक्षात ठेवा, पण आम्हाला कळतच नाही मुळामध्ये. हे आहे इतकं सुंदर आहे आणि त्याचा आम्ही काय उपयोग करून घ्यावा हे आम्हाला समजत नाही. एक म्हातार बस स्टँडवर बसलं,
दुसरं म्हातारं तिथं आलं त्याच्याजवळ. आता दुसऱ्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये पिशवी होती. याला असं वाटलं हे म्हातारं नागपूरला चाललंय, म्हणून ते बसलेल्या म्हाताऱ्याने विचारलं. आता म्हातारी माणसं मोठ्यानं बोलतात, म्हणजे काय नागपूरला चाललंय काय? ते उभं राहिलं, खाली बसलं. नाही नाही, नागपूरला जाऊन येतो आपलं. बसलेलं काय विचार, नागपूरला चालले म्हणून विचारलं. हे म्हणतो मी नागपूरला जाऊन येतो. मग आता याला तरी कळलं का विचारणार? ते म्हणतं असं असं असं, मला वाटलं तुम्ही नागपूरलाच चालले का? ऐका काय ताळमेळ. आणि तुम्ही म्हणता अशा वेळेस मंदिरात जा. कशाला मंदिरामध्ये? अवघडच आहे, मंदिरात काय काम आहे? या वयात काही होत नाही माय बापा. आमचं वय तरुण पाहिजे, आणि तरुणांनी देशाला घडवलेलं आहे. म्हणून तरुण माता पिता बंधू भगिनी यांना मी नम्र विनंती करतो की तुमच्या हातामध्ये देश आहे, तुमच्या हातामध्ये धर्म आहे, तुमच्या हातामध्ये कुटुंब आहे, तुमच्या हातामध्ये गाव आहे. यांना कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं. प्रचंड शक्ती आहे तुमच्याकडे, प्रचंड शक्ती आहे. भगवंतानं तुम्हाला नरदेह देऊन सुंदर असं शरीर दिलं, आणि शरीराबरोबर सुंदर अशी बुद्धी पण दिली, मेंदू दिलेला आहे, सुंदर देह, त्याचे इंद्रिय फार चांगले दिले. याचा उपयोग कुटुंबासाठी देशासाठी सगळं तुम्ही केलं. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला मरणाची भीती नाही, मृत्यू. कारण जन्म पुन्हा नको आहे, पुन्हा जन्म आम्हाला थांबवायचा आहे जन्म. भगवान गोपालकृष्णाने हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलं. अर्जुनाला भगवंत म्हणतात मामुपैत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, माझी जर भक्ती केलीस ना, तुला पुन्हा जन्म देणार नाही. पुन्हा जन्म नाही म्हटलं. आम्हाला असं वाटतं भगवंताचं चुकलं का नो? आम्हाला ते जन्म तर आम्ही पाहिजे म्हणतो, आणि देव म्हणतात जन्म न विद्यते. खरं तर आपण असतो तर भगवंताला म्हणलं असतं भगवंता असं नका म्हणू, तुम्ही असं म्हणायला पाहिजे. अर्जुना, मामुपैत्य तू कोणतीही पुनर्मृत्यू न विद्यते असं म्हणा. आम्हाला मरणाची भीती वाटते, आम्हाला जन्माची वाटत नाही. भगवंता असं नाहीये. भगवंत म्हणतात तेच बरोबर आहे. जन्म न विद्यते याचा अर्थ मृत्यूही न विद्यते, हे लक्षात घ्या. आता आपला जन्म झालाच आहे, आता तर मरणारच आहोत, हे पक्क गॅरंटीनं लक्षात ठेवा. एका माणसाला विचारलं, म्हणलं भाऊ माणूस मरतो काहून सांग? ते म्हणजे मरायला काय लागतं त्याला? ऍक्सिडेंट झाला की माणूस मरतो. मी म्हणलं नाही, असं नाही, ते नाही, ते उत्तर बरोबर नाही. माणूस म्हणजे म्हातारा झाला म्हणजे माणूस मरतो. म्हणलं तेही बरोबर नाही. म्हणजे मग दारू जास्त पिली की माणूस मरतो. म्हणलं नाही, म्हणजे दारू पित नाही ते मरत.